कॉंग्रॅच्युलेशन सर. तर तुमच्या गाडीची दोन्ही इलेक्ट्रिक की आहे, दोन्ही इलेक्ट्रिक आहे. आपण एक गाडीचं शॉर्ट डेमॉन्स्ट्रेशन घेऊ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गाडीचे फीचर्स एक्सप्लेन करतो. तर आपल्या गाडीचे जे आले टायर MRF टायर आले, MRF टायर आले R15. तर ह्याच्यामध्ये जसं ही गाडी किलेस एंट्री आहे, तुम्हाला गाडी BS6 फेज 2च्या इंजिनच्या हिशोबाने आपल्याला गाडीचा क्लच जोपासून गाडी स्टार्ट दाबत नाही तोपासून गाडी स्टार्ट होणार नाही. जरी न्यूट्रल असेल जरी ते गिअरमध्ये असेल तुम्हाला क्लच दाबणं हे मॅन्युअल आहे. ठीक आहे. फ्यूलचं गेज इकडं आहे तुमचं, फ्यूल तुम्ही इकडनं हे करतात आणि डिक्कीचं पण इकडं आहे. पेट्रोल आणि CNGचं कन्व्हर्टर हा तुमचा एकच बटन आहे, एकदाच दाबायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला हायलाईट होऊन जे CNG आहे हायलाईट होऊन ते पेट्रोल. ते फोल्डेबल मिरर्स वगैरे इकडे आहे जसं. सेम अगेन MRFचे टायर आहेत त्याचं. हे तुमचं जॅक खाली म्हणजे बघा जॅक आहे, स्टेपनी पण आहे त्याच्यात. इथे जॅक आणि बघा खाली थोडंसं वाकून बघा, टायरच्या वरती आहे. तुमचं लीड कधी कधी ओपन राहतं त्यावेळेस गाडी स्टार्ट होत नाही. हे जरी ओपन राहिलं तर स्टार्ट होणार नाही. मग तुम्ही फक्त काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस ते तुम्हाला तसं हे होईल. म्हणजे सपोज हे असं जरी राहिलं गाडी क्लच दाबल्यानंतर पण स्टार्ट होणार नाही. मग एकदा करून ठीक. चला सर, थँक्यू सो मच.